तर वाघ चाललाय गावी, पण वाघाची तिकीट काय कन्फर्म झाली नाही आहे. 4 वेटलिस्टेड होती सकाळपासून, ती वेटलिस्टेडच राहिली. चार्ट प्रिपेअर झालं तरी वाघ निघालाय घराकडनं. बघूया कोंकणची कन्या मिळते की राज्याची राणी, जी मिळेल ती वाघ घेऊन जाणार आहे आपल्या गावाकडे. चलो. तर मित्रांनो, पोचलो आहे मी दादर स्टेशनला. तर थोडं लेट झालं, तर कोंकण कन्या तर मला मिळाली नाही आहे. आणि एक जुगाड पण झालं आहे की एकाने मला सांगितलं आहे की तू या सीटवर जाऊन बस, बाकी पुढचं बघतो मी. तर राज्य राणी तुतारी एक्सप्रेसचा जुगाड झालेला आहे आपलं. तर अजून यायला 10-15 मिनटं आहेत. ॲक्च्युली मी ना लास्ट 2 दिवसापासून तत्काळ तिकीट बुक करायचा प्रयत्न करतो. तर ऑलमोस्ट माझे 4,000 रुपये अडकलेले आहेत. म्हणजे मी कोंकण कन्याचे ACची एक तिकीट काढली होती, त्याचे पण पैसे डेबिट झाले, पण तिकीट बुक नाही झाली. त्यानंतर कोंकण कन्याची स्लीपरची काढायचा प्रयत्न केला, तेही पैसे डेबिट झाले, पण बुकिंग नाही झालं. आज परत LTT करमाली स्पेशलचं बुकिंग करत होतो, सेकंड इयरचं, त्याचे पण पैसे डेबिट झाले आणि वेटलिस्टेडवर गेली. आणि वेटलिस्टेड 4 होते, तर सकाळपासून मी ती ठेवली, बोललं 4 होऊन जाईल वाटलेलं, तर तेही कन्फर्म नाही झालं आहे. तर तेही आता पैसे येतील तेव्हा. म्हणजे ऑलमोस्ट 4,000 रुपये माझे अटकलेले आहेत. पैसा बर्बाद. तर मला असं वाटतं की हे तत्काळ बुकिंग आपल्या जनरल पब्लिकसाठी तर एकदम होतात ना, स्कॅमच आहे. बात तो सही है. की आपल्याला मिळत नाही. पण ज्यावेळी आपण जर कुठल्या एजंटला सांगितलं तर ते 400 रुपये एक्स्ट्रा घेतात, पण आपल्याला तिकीट बुक करून देतात. तर एजंटकडे असं कोणता सॉफ्टवेअर दिला आहे जो जनरल पब्लिककडे नाही, ते मला समजत नाही. असो, खूप जणांना मिळत पण असेल, पण माझ्या बाबतीमध्ये तर मला अजून तत्काळ तिकीट कधी मिळालेली नाही आहे. आणि दुसरं इन्सिडेंट असं झालं होतं की हल्ली आता मी मे महिन्यासाठी तिकीट बुक करत होतो. तर 10 मेसाठी मी तिकीट काढत होतो 11 मार्चला. म्हणजे 2 महिन्याचा जो ॲडव्हान्स बुकिंगचा विंडो असतो. सकाळी बरोबर 8 वाजता मी 7:59ला लॉग इन केलं आणि 8:03 माझ्या अकाउंटमधनं ते पैसे डेबिट पण झाले. आणि त्यानंतर स्क्रीन पुरी ब्लँक झाली. तरी पण 4-5 मिनटं मी ठेवली अपेक्षाने की होईल काहीतरी, आणि लास्टला कंटाळून तो विंडो क्लोज केला. पण नंतर 2-3 मिनटांनी मला एक मेसेज आला की तिकीट बुक झाले. तर मी खुश होतो. तर जाऊन बघितलं तर ते वेटलिस्टेड होतं. 125, 26, 27, 28. आणि सगळ्यात मोठं फ्रॉड असं मला वाटतं, कारण की जर हे वेटलिस्टेड तुम्ही कॅन्सल केलात तर त्याचे चार्जेस लागतात. आणि मला 300 रुपये चार्ज लागले. म्हणजे जी सर्व्हिस आपण अवेलच केली नाही त्याचे आपल्याला पैसे भरायला लागतात. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. तर असं होतं. पण वाघ निघाला आहे गावाकडे. बघूया आता जे जुगाड झालं आहे ते कसं सक्सेसफुल होतं आहे, हे सगळं आपण या ब्लॉगमध्ये आपण रेकॉर्ड करणार आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला गावाला. ट्रेन आलेली आहे. गर्दी बघा किती. लाईन जनरलची लाईन आहे. बसलो आहे, जी आपल्याला नंबर सांगितले आहे तिथे बसलो आहेत. आता बघूया आपण जर्नी कशी होते ती. तशी एवढी गर्दी नाही जितकी मी अपेक्षा केली होती. आणि सगळे तिकीट सगळं बघत तर रिग्रेट होत होते, म्हणजे अवेलेबल नव्हते. त्या हिशोबाने तेवढी गर्दी नाही आहे. म्हणजे लास्ट टाईमला मेमध्ये मी जेव्हा ट्रॅव्हल केलं होतं ना, तर त्यावेळी खूप गर्दी होती. म्हणजे स्लीपरमध्ये चढल्यावरती आत पण यायला जागा नव्हती. म्हणजे ज्यांचे तिकीट्स बुक होते त्यांना पण जायला जागा नव्हती, ते एवढी गर्दी होती. तर त्या कंपॅरिझन आज काय एवढं वाटत नाही आहे मला. तर बघूया आपली जर्नी कशी होती आहे ती. चला. तर आस्ते आस्ते पुरी ट्रेन भरत चालली आहे, पुरी पॅक झाली आहे. तर बसायला पण जागा नाही आहे. मी ज्या सीटवरती बसलो आहे तिथे खूप जण त्यांना जमते, त्यांना बसायला सांगितलेलं आहे. मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, पॅक झाली. पनवेल आलाय, दाखवतो तुम्हाला. पोचलो आहेत आपण संगमेश्वरला. चांगली झोप लागलेली, खूप गर्दी होती. तसं बघायला गेलं तर सगळ्याकडे पायाखाली. माझ्या सीटवरती कमसे कम 3-4 जण बसले होते.
तर जाऊ दे, आपण पण असं झालो आहे तर सगळ्यांना दिलं होतं बसायला. तर तशी गाडी अर्धा तास लेट चाललेली आहे. तर कम्फर्टेबल जर्नी झालेली आहे, तसं काही आपल्याला प्रॉब्लेम झाला नाही आहे. थोडंसं फ्रेश होतं आणि मग भेटतो तुमच्याशी. चला, गाडी अजून संगमेश्वरलाच थांबलेली आहे. ॲक्च्युली रत्नागिरी दिवा पॅसेंजर जी आहे त्यासाठी सिग्नल लागलेलं आहे. गाडी आली आहे तशी, मला दाखवतो थांबा. गाडी आता सुटेल कारण की दिवा रत्नागिरी आताच लागली आहे प्लॅटफॉर्म नंबर 1वरती. तसं बघायला गेलं ना तर स्लीपर बोललात ना तर न्यू जनरल आहे. कारण की जेवढं जनरलमध्ये गर्दी होते वर खाली जिथे जागा भेटते तिथे बसतात, तसंच स्लीपरमध्ये आहे. म्हणजे रिझर्वेशन म्हणजे तुम्हाला ॲटलिस्ट सीट बद अलोकेट होते जिथे तुम्ही बसू शकता. बाकी सगळीजणं जेवून झोपतात, बसतात जिथे जागा मिळेल तिथे. म्हणजे स्लीपर आता हे नेक्स्ट जनरलसारखंच आहे, एकदम पॅक होऊन जातं. आणि पीक सीझनमध्ये तर बाबा चढायलाच नको. म्हणजे आताही हाल आहे, तर मे महिन्यामध्ये काय असेल. चला आता आपली गाडी सुटते, आज जाऊया. चला. गाडी उक्षीला थांबली आहे. पहिल्यांदा होल्ड उक्षीला थांबलं आहे. अगोदर कधी उक्षीला मी थांबलो नव्हतो. तर आपण नेहमी उक्षीला आल्यावरती तो फेमस धबधबाचा म्हणजे 2-3 सेकंडसाठी जो ट्रेनमधनं दिसतो ते बघायला मिळतं. पण सध्या होल्ड घेतलेला आहे आणि इकडे माकडं खूप आहे, दाखवतो तुम्हाला. पुढे खडखड दगड आहे पुऱ्या मोठे मोठे वर. आणि सकाळचं वातावरण आहे, इकडे पण मस्त वाटतंय. सिग्नल लागलेलं आहे. तर हा बघा चटणी घेऊन पळाला आहे. ॲक्च्युली आता खाल्याने इथे वेस्ट टाकलेलं आहे सगळं, तेच उचलले आणि ते आता बिचारे खात आहे तिथे. तुला इथं बघा मस्तपैकी फोडून तिकट लागल्यावर फेकून दिलं असं वाटतं. अर्धी ट्रेन टनलच्या आतच आहे. कुठल्या तरी ट्रेनच्या पासिंगसाठी थांबली अशी वाटते. तिला खूप मोठा होल्ड आहे, तर बोललो चला उक्षी स्टेशन आपण एक्सप्लोअर करूया. आपण स्टेशनच्या बाहेर आलो आहे. छोटंसंच जागा आहे आणि स्टेशन आहे. याचा नजारा आहे. इथे तिकीट काउंटर आहे उक्षीचं आणि सामने आपली ट्रेन लागलेली आहे. ऑलरेडी 1/2 an hour लेट चालली आहे गाडी. पण सकाळी सकाळी जरा वातावरण मस्त वाटतंय. किती लेट होते. नेक्स्ट स्टॉप मला वाटतं आता रत्नागिरी घेईल. तर पोचलो आपण रत्नागिरीला. तर रत्नागिरी ह्यांचं नाव असं पडलं कारण की इथे एकदा रत्ना पडली होती, त्यासाठी या स्टेशनचं नाव रत्नागिरी असं ठेवण्यात आलं आहे. जो कपाट रत्न म्हणजे ज्वेल्स आणि गिरी म्हणजे माउंटेन्स हिल्स, तर हिल्स ऑफ ज्वेल्स असं रत्नागिरी आहे. मराठा एम्पायरचं पण सिग्निफिकंट रोल आहे रत्नागिरीमध्ये. रत्नागिरीमध्ये फिरण्यासाठी खूप सारे साईट सीन्स आहेत, तुम्ही बघू शकता. गणपतीपुळे, कशिळी, खूप सारे असे साईट सीन्स आहेत. लोकमान्य टिळकांचं बर्थ प्लेस आहे. तर खूप सारी अशी जागा आहे, तुम्ही रत्नागिरीमध्ये फिरू शकता. तर ऑलमोस्ट 1.5 तास ट्रेन लेट आहे. बघूया आपण आपल्या गावी किती वाजेपर्यंत पोचतो ते. चला, चहा घेतली आहे सकाळची, तर आता गाडी सुटते आहे, तर चला आत जाऊया. जरा गरम गरम चाय प्यायला जरा मस्त वाटते, कसा शेकला जातो. तर
गाडी पोचली आहे वैभववाडीला. ॲक्च्युअल टायमिंग वैभववाडीचा 8:30 होता आणि आता 10 वाजलेत. ऑलमोस्ट 1.5 तास ट्रेन लेट आहे. तर मला वाटते सिंधुदुर्ग जायपर्यंत 11 पावणे 11 होतील. चला. तर ट्रेन आता कणकवलीला पोचलेली आहे. 8:50चं टायमिंग होतं, 10:30 वाजले. ऑलमोस्ट 1.5 तास इथे पण तेवढंच आहे. म्हणजे सिंधुदुर्ग अराऊंड 10:36 10:40 पावणे 11पर्यंत पोचू आपण. तर माझ्या आठवणीमध्ये तुतारी एक्सप्रेसने मी जेवढ्या वेळी पण ट्रॅव्हल केलं आहे कधी टायमावर पोचली नाही आहे. ॲक्च्युली कसं आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने निघालो आहेत आणि आता ऑलमोस्ट 11. तर माझ्या घरी जायपर्यंत गुढी उभी पण होईल असं वाटते मला. मी पण काका थांबतील बघूया. आता लीना आणि चॅम्प येतो आहे मला घ्यायला. ॲक्च्युली लीनाची बाईक मी बसमध्ये टाकली होती, तर तीच घेऊन येते आता पिक करायला. तर घरी गेल्यावर आपण गुढीपाडवाचाही ब्लॉग शूट करणार आहोत. आणि हा जसेच लीना आणि चॅम्प आपल्याला स्टेशनला मिळतील सिंधुदुर्ग स्टेशनला, तिथे आपण हा ब्लॉग एंड करूया. चला. आता इकडे कशाला अजून थांबवली आहे काय माहिती. कुठेतरी सिग्नल लागलं आहे वाटते. रेड तर दिसतो आहे तिकडे. तर अजून टाईम वेस्ट होणार आहे वाटते. ट्रेनच्या पासिंगसाठी थांबली आहे. ही आहे माडगाव. ट्रेन मी वाचायला भेटला नाही मला. बँड्रा टर्मिनल मडगाव एरकुलम आहे. चला आता ही निघाल्यावर आपली पण निघेल आता. जावं लागेल आपल्याला घ्यायला आलाय. त्यांनी बघितलं. येतोय आता बघ धावत. वेफर सकाळपासून वेफर्सच असतं त्याच्या हातात. आता पण तुम्ही बघितलं ना, त्याच्या हातामध्ये वेफर्स आहे. बघ आला धावत. हा बघा. हा बेटा तुम्ही केली की नाही? अजून नाही केली आहे. आज माझी वाट बघतायत काय? तर लीना पण आली आहे घ्यायला. अरे वा, नवीन कपडे लीनानी पण घातले आहेत. क्या बात आहे. तर गावचा मॉल आहे. तुमचे सगळे जीवनवस्तू सगळे इकडे मिळतील. चॅम्प मॅन्डेटरी पेप्सी घ्यायला आलेला आहे. तर माझ्या आठवणीत पहिल्यांदा गावातला रोड बनतो आहे. तर ऑलमोस्ट झालेला आहे. लीना बोलते आहे. हे बघा मस्त रोड झाला आहे. आता जेव्हा पण मी गावी यायचो तर लाल मातीचा रोड असायचा. एक्सपांड पण केलेला आहे. पहिले एकदम छोटा होता. म्हणजे एक गाडी पण आली तरी पण ST आली तरी पण थांबवायला लागायचं. आता 2 गाड्या आरामात पास होतील. तर आमच्या वाडीमध्ये आलेलो आहे. आता घरी फटाफट जाऊया, आंघोळ करूया आणि गुढीपाडवाचा ब्लॉग रेकॉर्ड करूया. ऑलरेडी लेट झालं आहे. काका थांबले आहेत ते. तर फटाफट गुढीपाडवाचा ब्लॉग रेकॉर्ड करूया. तर घरी गेल्यावरती आमचं घर दाखवतो आणि मग तो आपला हा ब्लॉग आपण ॲड करूया. चला. पोचलो मी घरी. मागच्या साईडला घर आहे, दाखवतो तुम्हाला. ते काकांचं नवीन घर बांधतायत आणि हा आमचा डॅडींचा जुना घर. तर अथर्व पण आलेला आहे. सायकलिस्ट चालाय तो आता. प्रोफेशनल सायकलिंग करतो तो. तर मॅन्डेटरी पेप्सी गावी आल्यावरती खातो. तर असा होता हा आपला ट्रॅव्हल ब्लॉग. आता आपण थोडा फ्रेश होऊन आपण गुढीपाडवाचा ब्लॉग रेकॉर्ड करूया. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉगला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबा, जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन येतील. लवकरच भेटूया नव्या एपिसोडमध्ये. टिल देन देवा काळजी.